नमस्कार, मी गजानन धंद्रे. आपण जे पाहतो हे मायवीन चॅनल. पाहूया बातमीपत्रांनी त्या बातमीचा विस्तार. सरकारने 3 वर्षापूर्वी कर्जमाफी 7/12 कोरा करू असे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले नाही. सोयाबीन कापसाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी सुद्धा सरकारला दया येत नाही. शेती खडखडून गेली, शेतामध्ये पाणी शिरलं, तरी सुद्धा सरकार काही मार्ग काढत नाही. शेतामालाला भाव नाही, तरुणाला नोकऱ्या नाही. याच अनुषंगाने या एल्गार महामोर्चाचे नेतृत्व या विदर्भाचे किसान आघाडी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मंगेश भारसाकडे यांनी केले. प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्याच्या भेटी घेऊन 13 नोव्हेंबरला खामगाव येथे एल्गार महामोर्चाचे आयोजन ठेवलेले आहे. तरी तुम्ही या मोर्चाला या, सहभाग नोंदवा, कर्जमाफीचा अर्ज भरा. आपण कर्जमुक्तीला सरकारला भाग पाडू, असं ते यावेळी बोलत होते. यावेळी या महामोर्चाचे आयोजन श्रीरामजी खेल्लार, अंबादासजी वानखेडे, कैलास साबे, चंद्रकांत टेरे, निलेश गवळी, मोहन मानमोळे, विठ्ठल सोनटक्के, प्रकाश इंगळे, सुबोध गिरे, ॲडव्होकेट अविनाश बावस्कर, डॉक्टर तौसिफ शेख इत्यादी आपले सहकारी मित्र घेऊन गावागावात जाऊन शेतकऱ्यासंघ सहभाग नोंदवत आहे. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. गावात जास्तीत जास्त शेतकरी राहिले पाहिजे, प्रयत्न करा. थोडा सांभाळ व्हायला पाहिजे. मग आपली मागणी आहे, मागणी केलं काम आपलं जोपर्यंत आता तेले स्मरण देणं किंवा तुम्ही आम्हाला शोध देईल ते आपलं आठवण करून काम आहे. तसे आपण गुरुवारी खामगावला येतोच, अर्ज भरून शेतकरी तयार